उमरगा शहरात एक धक्कादायक प्रकार समोर आला होता। येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला काही समाजकंटकांनी चक्क मद्यालयाचं स्वरूप दिलं होतं। रोज रात्री या विद्या मंदिरात मद्यधुंद तरुणांचा धिंगाणा सुरू असायचा। या गंभीर प्रकारावर महाराष्ट्र हेडलाईन्सनं बातमी प्रसिद्ध करताच आता प्रशासन पूर्णपणे ऍक्शन मोडवर आलंय। या शाळेच्या परिसरात रोज रात्री मद्यपी तरुण दारू पिऊन बाटल्या फोडत होते। एवढंच नव्हे तर मागील महिन्यात समाजकंटकांनी शाळेचं कुलूप तोडून संगणकही फोडले होते। या त्रासाला विरोध करणाऱ्या महिला शिक्षकांनाही धमक्या देण्यापर्यंत टवाळखोरांची मजल गेली होती। यामुळे नागरिक आणि पालकांमध्ये तीव्र संताप होता। महाराष्ट्र हेडलाईन्सवर बातमी प्रसारित होताच पोलीस प्रशासनानं तात्काळ पावले उचलली आहेत। पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत भराटे आणि श्री चाटे यांनी तातडीने शाळेला भेट दिली आणि परिसरातील गस्त वाढवली। गस्ती दरम्यान रात्रीच्या वेळी तिथे सापडलेल्या टवाळखोरांना पोलिसांनी आपला खाक्या दाखवत कडक समज दिली आहे। या कारवाईनंतर शाळेच्या मुख्याध्यापिका सौ वंदना गायकवाड यांनी प्रतिक्रिया दिली। शाळेत बाहेरील मुले येऊन बसणं, दारू पिऊन बाटल्या आणि काचा टाकणारी टवाळखोरी करण्याचं प्रमाण खूप वाढलं होतं। महाराष्ट्र हेडलाईन्सची बातमी प्रसिद्ध होताच पोलिसांनी तातडीने कारवाई केली आहे। भविष्यातही प्रशासनाने ही सतर्कता ठेवावी आणि रात्री 8:30 नंतर शाळा परिसरात पोलिसांची गस्त कायम ठेवावी अशी मागणी त्यांनी केली आहे। या घटनेची दखल घेत उमरग्याचे उपनगराध्यक्ष विजय वाघमारे यांनी नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन शाळा परिसरात तात्काळ स्वच्छता मोहीम सुरू केली। संपूर्ण शाळा परिसर स्वच्छ करण्याचा संकल्प त्यांनी जाहीर केला। तसेच महाराष्ट्र हेडलाईन्सशी बोलताना ते म्हणाले, फक्त नगरपालिकेनंच नव्हे तर जिल्हा परिषद आणि पोलीस प्रशासनानेही या शाळेच्या सुरक्षेकडे आणि स्वच्छतेकडे विशेष लक्ष द्यावे। उमरगा शहराचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत। प्रशासनानं तातडीने केलेल्या या कारवाईमुळे शाळा परिसर पुन्हा एकदा सुरक्षित झालाय। याबद्दल परिसरातील नागरिक, पालक आणि महिला शिक्षकांनी महाराष्ट्र हेडलाईन्स न्यूज चॅनल आणि प्रशासनाचे मनापासून आभार मानले। मात्र या परिसरात पोलिसांची कायमस्वरूपी गस्त राहावी अशी आग्रही मागणी आता नागरिकांमधून केली जाते। मी आणि अध्यक्ष साहेब धनंजय गायकवाड, करण अर्जुन ज्या पद्धतीनं आहे त्या पद्धतीनं आम्ही दोघंजण मिळून खूप मोठं म्हणजे जेवढं शक्य असेल तेवढं उमरग्याचा विकास करण्यासाठी आम्ही रात्रंदिवस काम करणार आहोत। आपण सध्या उमरगा नगरीमध्ये ॲक्शन मोडवर दिसत आहात। सारखं प्रत्येक वार्डामध्ये आपली भेट आहे, काय सांगाल? बिलकुल आता थलपती साहेबांचं खूप मोठं योगदान आहे, काम खूप मोठं आहे, त्यांच्याकडे पहिले असे मोठे आहेत। पण आमच्या लेवलला आमच्या पद्धतीनं आमच्याकडे जेवढे अधिकार शहरापुरते त्या पद्धतीनं जेवढं करता येईल तेवढं आम्ही रात्रंदिवस करणार आहोत। कारण जनतेने जो आमच्यावरती विश्वास टाकलेला आहे त्या विश्वासाला 100% पात्र करणार आहोत। तयार झालेली होती आणि 2 दिवसाच्या खाली मी या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये येऊन पाहणी केलेली होती। त्यांच्या तक्रारीनुसार थोडंफार इथं जे झालेलं होतं त्या संदर्भात मी स्वतः आज त्या दिवशी आलो होतो, पाहणी केली आणि आज परत नगरपालिकेचे कर्मचारी घेऊन इथली पूर्ण म्हणजे स्वच्छता करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत। तसं आम्ही ज्या पद्धतीनं आता इथलं सगळं काही करून घेणार आहोत त्याच पद्धतीनं स्वतः जिल्हा परिषदेने याकडे लक्ष घालून इथलं जरा व्यवस्थेचं बघावं आणि पोलीस स्टेशनने याकडे लक्ष द्यावं एवढंच या ठिकाणी सांगतो। आपण प्रभागामधून 3 टर्म निवडून आला होता बाया, म्हणजे नागरिकांनी एवढा मोठा विश्वास आपल्यावरती दिला। आपण आता सध्या उमरगा नगरीचे उपनगराध्यक्ष म्हणून काम करतात। आता कसं वाटतं बाया आपल्याला? 3 टर्म निवडून आल्यानंतर काँग्रेस पक्षानं एक मोठी संधी मला या ठिकाणी दिलेली आहे। आमचे नेते असलीस भाया मोरे यांनी मला उपाध्यक्षपदी त्या ठिकाणी विराजमान केलेलं आहे आणि उपाध्यक्ष म्हणून काम करत असताना जनतेने जो माझ्यावरती वार्डातला नगरसेवक म्हणून काम करत असताना जनतेने जो विश्वास टाकून माझ्यावरती मला पाठवलेला आहे आणि पक्षाने जे उपाध्यक्ष म्हणून मला या ठिकाणी दिलेलं आहे तर पूर्ण जबाबदारी आता हे माझी पूर्ण फक्त वार्डापुरतं प्रभागापुरतं न राहता पूर्ण शहराची जबाबदारी हे माझ्यावरती आहे आणि हे समजून मी हे पूर्ण शहराचा विकास कसं करता येतं आहे, शहरासाठी वार्डासाठी काय काय करता येईल ते करण्यासाठी मी प्रयत्नशील आहे। जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या ठिकाणी जे आमच्या पोलीस स्टेशनच्या बाजूला आहे या ठिकाणी काही उन्हाटप्पू करणारे मुलं रात्रीच्या वेळेस बसत असल्याची किंवा दिवसा पण या ठिकाणी येऊन मोबाईलवरती गेम खेळत असल्याची अशी तक्रार पोलीस स्टेशनला प्राप्त झाली होती। त्या अनुषंगाने आम्ही आता या ठिकाणी राऊंड मारलेला आहे। तशा उन्हाटप्पू मुलांना या ठिकाणी हुसकावून लावलेला आहे। रात्रीच्या वेळेस जे काल आम्हाला मुलं सापडले होते त्यांच्यावरती कारवाई पण केली आहे आणि इथून पुढे पण अशा त्यांना चांगल्या भाषेत पोलीस भाषेत समज पण दिली आहे आणि इथून पुढे अशा वेगवेगळी कारवाई होत जातील।
शाळेच्या मुलांसाठी आणि त्यांच्या शिक्षकांना इथे भयमुक्त वातावरणात मुलांना शिक्षण घेता येईल असे पोलिसांकडून आम्ही त्या ठिकाणी वातावरण या ठिकाणी तयार करू. प्रतिनिधी ऋषिकेश सुरवसे, उमरगा, धाराशिव.